विविध भारती पुणे ठळक बातम्या. रेपो दराबाबत निर्णय घेण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरण समितीची बैठक आज सुरू होत आहे. दिवाळीच्या पूर्वी पतपुरवठ्यात वाढ होण्याच्या उद्देशानं रेपो दरात म्हणजे वाणिज्य बँका रिझर्व्ह बँकेकडून ज्या दरानं कर्ज घेतात तो दर आरबीआय 0.5% कमी करेल अशी अपेक्षा स्टेट बँकेनं व्यक्त केली आहे. तर अर्थतज्ज्ञांच्या मते आरबीआयनं मागील 3 वेळा सलग या दरात कपात केल्यामुळे यावेळी रेपो दरात कपातीची शक्यता नाही. वर्तमान वित्त वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारतातून $7 अब्ज जास्त किमतीचे स्मार्टफोन निर्यात करण्यात आले. हा एक विक्रम आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही निर्यात $2 अब्ज पेक्षा अधिक आहे. पहिल्या तिमाहीत अॅपल कंपनीनं सर्वाधिक $6 अब्ज किमतीचे आयफोन्स निर्यात केले. राज्यातलं अवयवदानाचं प्रमाण वाढावं तसंच अवयवदानाच्या प्रतीक्षेतील रुग्णांना नवजीवन मिळावं या उद्देशानं कालपासून राज्यभर अवयवदान पंधरवड्याचा प्रारंभ करण्यात आला आहे. या कालावधीत शाळा, महाविद्यालयं, स्वयंसेवी, आरोग्य संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते अवयवदानाविषयी व्यापक जनजागृतीपर आणि समाजाभिमुख उपक्रम राबवणार आहेत. देशात गेल्या वर्षी 18,900 अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून ही एका वर्षातील आजवरची सर्वाधिक संख्या आहे. सूर्यामधून M2 पातळीची ज्वाला काल बाहेर पडली अशी नोंद रशियातील एका सौर प्रयोगशाळेनं केली आहे. गेल्या 1.5 महिन्यातील ही सर्वात उष्ण ज्वाला होती. यापूर्वी 20 जूनला X 1.9 तीव्रतेची ज्वाला सूर्यातून बाहेर पडली होती. सौर ज्वालांच्या ताकदीनुसार त्यांची A, B, C, M आणि X अशा 5 श्रेणींमध्ये विभागणी केली जाते. X श्रेणी सर्वात शक्तिशाली असते. या ज्वालेतून उत्सर्जित होणाऱ्या सौम्य क्ष किरणांच्या सर्वोच्च पातळीनुसार या श्रेणी मोजल्या जातात. उत्तर प्रदेशात सततच्या पावसामुळे अनेक नद्या धोक्याच्या खुणेवरून वाहत आहेत. परिणामी 17 जिल्ह्यांमध्ये पूर आले आहेत. पुणे आणि परिसरात आज आकाश ढगाळ राहून पावसाच्या हलक्या सरी अपेक्षित आहेत. कमाल तापमान 29°C राहील. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58 वाजून